नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7। महाराष्ट्र राज्यात एकूण 50% जनता ही नागरी भागात राहते आणि नागरी भागातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी नगर परिषदेचा सफाई कर्मचारी ते मुख्य अधिकारी या विविध पातळीवर सर्व कर्मचारी अधिकारी हे रात्रंदिवस झटत असतात। परंतु अशा कर्मचाऱ्यांच्या ज्या वेळेवर वेतन मिळणं, वेळोवेळी पदोन्नती होणं, पेन्शन स्कीम लागू होणं या मागण्यांसाठी आम्ही दिनांक 29/8/2024 पासून संपावर आहोत। आमची मागणी नसून 2005 साली शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केली, परंतु नवीन पेन्शन योजना लागू केल्यानंतर सुद्धा अद्यापपर्यंत नगर परिषद कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेत म्हणजे NPS स्कीममध्ये सामील करून घेतलेलं नाही। आमची मागणी आहे की एक तर जुनी पेन्शन योजना द्यावी किंवा नवीन पेन्शन योजना जी आहे NPS किंवा UPS यामध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांचा तातडीने समावेश करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी। त्यानंतर मुख्य अधिकारी संवर्गाची जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये 60% संवर्ग कर्मचाऱ्यांना परीक्षेद्वारे भरती करावी। संवर्ग अधिकारी कर्मचारी यामध्ये 25% राखीव जागा या नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी ठेवाव्यात। वेतन हे वेळोवेळी होण्यासाठी किमान 1 महिन्याचं सहाय्यक अनुदान हे आगाऊ द्यावं किंवा सेवार्थ ID सह ट्रेझरीमधून आमचं वेतन करावं। या मागण्यांसाठी आम्ही आज दुसऱ्या दिवशीही आमच्या संपावर ठाम आहोत। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही हा संप असाच सुरू राहील। नागरिकांना किंवा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नसून केवळ आमच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आम्ही आमच्या संपावर ठाम आहोत। धन्यवाद। पाटील साहेब आले होते इकडे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7। आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा।